गॅस बुकिंग बंद नाही. आंतरराष्ट्रीय पातळीवर सुरू असलेल्या इराण इस्रायल संघर्षाचे पडसाद आता स्थानिक पातळीवरही उमटू लागले आहेत. या युद्धामुळे जागतिक ऊर्जा बाजारपेठेवर मोठा परिणाम होत असल्याचे दिसून येतंय. त्याचा थेट परिणाम आता LPG गॅसच्या पुरवठ्यावर होत असल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. नागपूरसह राज्यातील अनेक भागांमध्ये व्यावसायिक गॅस सिलेंडरचा तुटवडा जाणवू लागलाय. त्यामुळे हॉटेल, धाबे आणि विविध खाद्यपदार्थ व्यावसायिकांसमोर मोठं संकट उभं ठाकलंय. गॅस एजन्सीकडून पुरेशा प्रमाणात सिलेंडर मिळत नसल्यामुळे अनेक व्यावसायिकांना आता पर्यायी व्यवस्था शोधण्याची वेळ आली आहे. दुसरीकडे सामान्य नागरिकांनाही याचा फटका बसताना दिसतोय. गॅस एजन्सींच्या बाहेर नागरिकांच्या लांबच लांब रांगा लागत असल्याचं चित्र अनेक ठिकाणी पाहायला मिळतंय. सिलेंडर मिळेल की नाही या चिंतेत लोक तासनतास प्रतीक्षा करताना दिसत आहेत. मात्र या सगळ्या परिस्थितीत भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी वेगळाच दावा केलाय. गॅस बुकिंग बंद झालेलं नाही आणि गॅसचा पुरवठा सुरळीत सुरू असल्याचं त्यांनी म्हटलंय. नमस्कार. सध्या सोशल मीडियावर गॅस बुकिंग बंद झालंय किंवा सिलेंडर मिळणार नाही अशा अफवा पसरवल्या जातात. पण सर्वात आधी एक गोष्ट स्पष्ट सांगते, गॅस बुकिंग बंद नाही. केंद्रात प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वाखाली आणि महाराष्ट्रात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांच्या मार्गदर्शनाखाली नागरिकांना आवश्यक सेवा सुरळीत मिळाव्यात यासाठी सतत काम चालू आहे. गॅस कंपन्यांनी फक्त बुकिंग समोर एक नियम ठेवलाय. एका बुकिंग नंतर दुसरे बुकिंग करण्यासाठी किमान 25 दिवसांचं अंतर असणं आवश्यक आहे. त्यामुळे कधी कधी 25 दिवस पूर्ण झाले नसतील तर बुकिंग होत नाही आणि त्यातून बुकिंग बंद झाली अशी चुकीची अफवा पसरते. खरं तर हा नियम साठेबाजी आणि गैरवापर थांबवण्यासाठी करण्यात आलाय, जेणेकरून प्रत्येक घरापर्यंत गॅस योग्य वेळी पोहोचेल. म्हणून माझा बहिणींना सल्ला आहे की घाबरून जाऊ नका. 25 दिवसांची मुदत पूर्ण झाल्यावर वेळेत बुकिंग करा आणि फक्त अधिकृत ॲप्स जसे इंडेन, HP पे, माय LPG किंवा अधिकृत व्हॉट्सअप नंबरवरूनच बुकिंग करा. अफवांवर विश्वास ठेवू नका, चुकीची माहिती पुढे पाठवू नका. योग्य माहिती देणं ही आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. दरम्यान या वक्तव्यावरून काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी चित्रा वाघ यांच्यावर जोरदार टीका केली आहे. जमिनीवरील परिस्थिती वेगळी असताना अशा प्रकारचे दावे करणे चुकीचे असल्याचं सांगत त्यांनी त्यांना चांगलंच सुनावलंय. नाही, चित्राताई वाघना ते सिलेंडर कुठे मिळते याचा पत्ता बरोबर आहे. त्यांना तो पत्ता माहीत आहे, पण आम्हाला माहीत नाही. त्यांच्याकडून आम्ही ऍड्रेस घेऊ आणि सिलेंडर विकत घेऊ. यासाठी त्यांच्या सहकार्याची गरज आहे. त्यांच्याकडून ऍड्रेस घेण्याची आम्हाला आवश्यकता आहे. पाहिजे तेवढे सिलेंडर गॅसवर सगळं शिजवण्यासाठी चित्राताईच्या सल्ल्याशिवाय आता मिळणार नाही, हे त्यांचा बोलण्याचा अर्थ होता. आम्ही चित्राताईंनी सांगितल्यावर आम्ही बुक करू. आता सिलेंडर पण करू, तेल पण बुक करू. फक्त ऍड्रेसची आवश्यकता आहे. दरम्यान गॅस सिलेंडरचा तुटवडा आणि वाढत चाललेली मागणी यामुळे नागरिक आणि व्यावसायिक दोघांनाही मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय. आता सरकार यावर काय उपाययोजना करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र न्यूज 24.